दुपारचे 12:30 झाले. आम्हाला बाहेर पडायला उशीर झाला आज. तर मग आम्ही असं ठरवलं की आता ब्रेकफास्ट कम लंच करून घ्यावं आणि मग साईट सीइंगला सुरुवात करूया. हॉलिरूड पॅलेसकडे आता आम्ही निघालो आहोत. हॉलिरूड पॅलेस म्हणजे राणीचं स्कॉटलंडमधील निवासस्थान. ती हॉलिरूड पॅलेसजवळ आलेलो आहोत. मला वाटतं हे त्याचं एंट्रन्स असावं. शोध घेतला पाहिजे की कुठून आतमध्ये जायचं. बहुतेक हेच एंट्रन्स असावं. कारणाने हॉलिरूड पॅलेसमध्ये आम्हाला प्रवेश मिळाला नाही. मग आम्ही समोर पार्लमेंट हाऊसकडे जायचं ठरवलं. स्कॉटिश पार्लमेंटच्या डिबेटिंग हॉलमध्ये आम्ही आलो. आता सेशन चालू नसल्यामुळे फोटोग्राफीला परमिशन आहे आणि आपण फ्रीली फिरू शकतो. फोटो चालू सेशन असती तर आणि मजा असती, पण तेव्हा फोटोग्राफी करता नसते. पण एकंदर सेटअप वगैरे खूप लेटेस्ट मॉडर्न बिल्डिंग आहे. अनेकांची या बिल्डिंगला तक्रार आहे. लोकांचं म्हणणं आहे की हे प्राचीन आर्किटेक्चर असतं तेच जास्त चांगलं असतं मॉडर्न आर्किटेक्चरपेक्षा वगैरे वगैरे म्हणतात. परंतु खूप छान बिल्डिंग आहे आणि खूप चांगल्या रीतीने मेंटेन केलेली आहे. अर्थात हे पार्लमेंटच आहे, स्कॉटिश पार्लमेंट. पार्लमेंटचा डिबेटिंग हॉल बघून झाला आणि मग आम्ही पार्लमेंटच्या रेस्टॉरंटकडे आमचा मोर्चा वळवला ब्रेकफास्टसाठी. स्कॉटिश पार्लमेंट हाऊसमध्ये ब्रेकफास्ट करून तर आम्ही कार्टन हिलकडे निघालो आहोत. समोरच पार्लमेंट हाऊसच्या समोरच एक 10-15 मिनटाच्या अंतरावरती वॉकिंग डिस्टन्सवरती कार्टन हिल आहे. कार्टन हिलवरती जाण्याचा रस्ता खूप सुंदर आहे. छोट्याशा एका गल्लीतून जातो, पण कॉबल स्टोन्सने चांगला बांधून काढलेला आहे. खूप छान दिसतंय. कार्टन हिलकडे जात असताना काही एक वेगळी गोष्ट दिसली. ती अशी की जुनी बिल्डिंग म्हणजे प्राचीन बिल्डिंग तिला न तोडता किंवा त्याचं सौंदर्य कमी न करता मॉडर्नाईज कशी करता येते त्याचं हे उदाहरण आहे. तिथे बऱ्याच जुन्या बिल्डिंग आहेत सध्या रिनोव्हेट करून तिथे ऑफिसेस वगैरे येत आहेत. पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी ते रिनोव्हेशन करताना त्याचा जुना ज्याचा जो फ्लेवर आहे तो कमी नाही केला, जसं तसा ठेवला आहे. जसं की ह्या बिल्डिंगमध्ये आपण तो छोटासा बुरुज पाहिला. तो बुरुज नाही, ॲक्च्युअली खिडकी आहे, एक्सटेंडेड खिडकी. समोर एक प्रचंड कमान दिसते. त्या कमानी खालून रस्ता गेला आहे आणि वरून प्रिन्सेस स्ट्रीटचा जो पाठीमागचा भाग आहे की जो जिथून ट्रॅफिक चालू असते तो गेलेला आहे. त्या जुन्या स्ट्रक्चरला लागूनच ही आधुनिक इमारत आहे. इथे जुन्या इडंबरामध्ये फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की ह्या ज्या जुन्या बिल्डिंगी आहेत त्या बिल्डिंगच्या बऱ्याचशा खिडक्या अशा बंद करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट टाकून ब्लॉक टाकून त्यांनी बंद केलेले आहेत. कारण का ते कळत नव्हतं, म्हणून मी थोडी चौकशी केली. तर अशा बऱ्याच मला जुन्या बिल्डिंग दिसल्या की ज्याच्या खिडक्या बंद केलेल्या आहेत. मग नंतर कळलं की मध्ययुगात कधीतरी 17व्या-18व्या शतकात एक राजा त्यांनी असा फतवा काढला होता की ज्यांच्या घराला जास्त खिडक्या
त्यांना जास्त टॅक्स का, तर म्हणे त्यांची घरं मोठी असणार आणि मग त्यांनी टॅक्स द्यायला काही हरकत नाही. आता राजाचाच फतवा तो चालू केल्यावरती लोकांनी पहिलं काम काय केलं असेल तर 7पेक्षा ज्यांच्या जास्त खिडक्या होत्या त्यांनी त्या बंद करून टाकल्या आणि टॅक्स वाचवला. राजाचं एक डोकं तर लोकांचं त्याच्यापेक्षाही पुढे डोकं धावत असतं. तर असं आहे की विचित्र विचार करणारे राजे हे मध्ययुगात पण होते. आपल्याकडे दिल्लीवरनं राजधानी दौलताबादला आणणारा वेळा मोहम्मद पण आपल्याला माहिती आहे. आणि हल्लीच्या काळामध्ये आपला आणखी एक महाराजा की ज्यांनी नोटबंदी केली आणि अख्ख्या देशाला लाईनमध्ये उभं केलं. तर हे राजे लोकांच्या त्यावर न पुढे भाष्य केलेलं बरं. टेकडी चढून आम्ही कार्टर हिलवरती आलो आणि पलीकडे प्रिन्सेस स्ट्रीटचा एक छान नजारा दिसला. प्रिन्सेस स्ट्रीट म्हणजे इथला रॉयल रस्ता की त्याला रॉयल माईल म्हणतात. आणि एक उभा चढून कार्टर हिल टेकडीवरती आलोत. बघूया तिथे काय काय काही मॉन्युमेंट समोर दिसत आहेत. हा एक टॉवर आहे, कशासाठी ते वरे जर पुढे गेल्यानंतर कळेल. या इकडे ही एक मॉन्युमेंट आहे आणि इथे काही एक तोफ वर ठेवलेली आहे, ते पुढे जाऊन बघूया. समोर एक हे नॅशनल मॉन्युमेंट आहे. हे ॲथेन्समध्ये असलेल्या आर्किटेक्चरवरती आधारित आहे. एक समोर पोर्तुगीज तोफ ठेवलेली आहे. पाठीमागे एक टॉवर आहे, तेही एक मॉन्युमेंट आहे. टेकडीच्या वरती टॉपला ही एक वेधशाळा आहे, ऑब्झर्वेटरी आहे आणि पलीकडे व्ह्यू पॉईंट आहे. तिथून अतिशय सुंदर विहंगम दृश्य दिसतंय शहराचं. हिलवरून एडिनबर्ग शहराकडे बघितलं की त्या सुंदर सुंदर बिल्डिंग एवढ्या काळपटलेल्या का दिसतात ते कळेना. नंतर मग चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की एडिनबर्गमध्ये या प्रत्येक घराला ज्या शेकोट्या आहेत त्याच्या चिमण्या सतत धूर ओकत असत आणि ते कोळसा वापरत आणि त्यामुळे त्या सूटमुळे कोळशाच्या संपूर्ण शहर काळं पडलं. आता अर्थात इलेक्ट्रिक हिटर्स आणि गॅस हिटर्स आल्यानंतर कोळसा वापरणं बंद झालं, पण शहराचा रंग काय बदलला नाही, तो काळाच राहिला. मी आता ऑब्झर्वेटरीच्या हात आलो. इथे एक दुर्बीण आहे आणि समोर एक घड्याळाचं दिसणारी यंत्र आहे. वस्तुतः मला वाटलं की ही दुर्बीण खगोलशास्त्रज्ञ वापरत असावे त्यांच्या संशोधनासाठी. तसं काही नव्हतं. त्यांच्या ज्या बोटी समुद्रावरती फिरायच्या त्या बोटींना ॲक्युरेट टाईम कळावा म्हणून ताऱ्यांचा आणि ग्रहांचा वेध घेऊन ॲक्युरेट टाईम त्या मेरिडियनवरती किती आहे ते काढून कॅल्क्युलेट करून त्या बोटीनं दिलं जायचं. फिरत फिरत कार्टर हिलच्या मागच्या बाजूला आलो आणि उजव्या बाजूला मला नवीन एडिनबर्ग दिसतं आहे की जिथे आधुनिक बिल्डिंग झालेल्या आहेत. आणि डाव्या बाजूला बघितल्यानंतर एक खूप छान नजारा दिसला आणि तो आहे ह्या जुन्या एडिनबर्ग शहराचा. तिथल्या बिल्डिंगवरून लक्षात येत असेल आर्किटेक्ट अतिशय सुंदर आर्किटेक्ट असलेल्या आहे बिल्डिंग. आणि पूर्वी हे वॉल सिटी होती, चारी बाजून त्याला भिंती होत्या आणि शहर तेवढं मर्यादित होतं. आणि त्या शहराची एक गमतीदार नाही म्हणता येणार, गंभीर गोष्ट आहे ती, तर ती तुम्हाला सांगतो. शहराला ड्रेनेज नव्हतं. हे वॉल सिटीच्या आतमध्ये जी लोकं राहत होती त्यांना ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना घरातले टॉयलेट वगैरे जे काय असेल जो काही घाण आणि मैला असेल तो साठवून ठेवायला लागत असे. आणि
आठवड्याचे काही दिवस फिक्स केलेले होते. त्यावेळेला त्यांना बाहेर फेकून द्यायला परमिशन होती. आणि खिडक्यातनं तो चक्क खाली प्रिन्सेस स्ट्रीट, आता तिथे प्रिन्सेस स्ट्रीट आहे, पूर्वी तिथे नाला होता, त्या नाल्यामध्ये खिडक्यातनं फेकून दिलं जायचं. संपूर्ण शहर जर महिला असं फेकून देत असेल तर त्या शहरामध्ये दुर्गंधी तर होणारच ना. तेव्हा कित्येक वर्ष त्या मध्ययुगामध्ये याला स्मेली सिटी असंच म्हणायचे सगळेजण, डर्टी शहर. कारण की संपूर्ण तो नाला मैलांनी भरून गेलेला होता. अशा त्या गलिच्छ वातावरणात लोक राहत होती. बरं, त्यावरती उपाय काय काढावा, तर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही मनगटाला एक पट्टा बांधा, ज्याच्यावरती व्हॅनिलाचं इसेन्स स्प्रे करा, म्हणजे तेवढी दुर्गंधी तुम्हाला कमी होईल. काय चमत्कारिक आहे. अर्थात नंतर पुढे काही आर्किटेक्ट आले फ्रेंच आणि डेन्मार्कवरून, आणि मग त्यांनी त्यांच्यासाठी काही सुविधा तयार करून दिल्या. अशी ही याची स्टोरी आहे.